विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून, सर्व महामानव, सर्व महामाता यांच्या कार्यांनाही सुद्धा अभिवादन करून मी आपल्यासाठी आजच्या दिवसाचं जे महत्त्व आहे 23 सप्टेंबराचं, त्याचं थोडक्यात एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी खास तयार करत आहे. आज 23 सप्टेंबर जेवढे जेवढे अस्पृश्य आहेत, जेवढे जेवढे वंचित आहेत, त्या सर्वांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो संकल्प केला नसता, तर आज आम्हाला जी साडी, माडी, गाडी आहे, हे काही आम्हाला मिळाले नसते. आम्हाला नोकऱ्या लागल्या नसत्या. आम्हाला अजूनही पशुहीन अवस्थेमध्ये, पशुपेक्षाही हीन अवस्थेमध्ये आम्हाला जगावं लागलेलं असतं. मग काय झालं बरं आजच्या दिवशी? 23 सप्टेंबर 1917 हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आणि जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, त्याच प्रकारे आम्हा लोकांच्याही दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. जसं आपण जयंती साजरी करतो, वेगवेगळे अशोक विजयादशमी साजरी करतो, तसं आजचाही दिवस साजरा करणं आपणाला महत्त्वाचं आहे. आजचा दिवस साजरा करण्यापेक्षा प्रत्येकाने एक संकल्प घेतला पाहिजे, जसा तो बाबासाहेबांनी संकल्प घेतला होता. बाबासाहेबांनी त्या संकल्पाची पूर्तता केली. आपणही असा संकल्प आज घ्यायचा आहे की मी त्या संकल्पाची पूर्तता करू शकतो. ज्या संकल्पाची पूर्तता आपण करू शकत नाही, असे संकल्प करणं हे बरोबर नाही आहे. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जे दोन राजे होते, राजेश्री शाहू महाराज आणि बडोद्याचे राजे सयाजी गायकवाड, यांचं त्यांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्व आहे. आणि बडोद्याचे राजे जे आहेत सयाजीराव गायकवाड, यांना परदेशातील, विदेशातील शिक्षणासाठी, पुढच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिलेली आहे, हे आम्हाला माहीत आहे. परंतु सयाजीरावांनी बाबासाहेबाला शिष्यवृत्ती जाहीर करताना एक अट टाकली किंवा एक करार करण्यात आलेला आहे. तो करार असा आहे की शिक्षण संपल्यानंतर, त्यांचं पूर्ण शिक्षण संपल्यानंतर, बॅरिस्टर झाल्यानंतर, सगळं काही झाल्यानंतर त्यांनी बडोदा संस्थानामध्ये येऊन नोकरी करायची आहे. आणि या अटीवर सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ पुरवलेलं आहे. या करारानुसार हा जो काही करार झाला, बाबासाहेबांचं शिक्षण झालं, भारतात आले, काही दिवस आपल्या कुटुंबात राहून जेव्हा ते बडोद्याला जायला निघाले, तेव्हा त्यांना बऱ्याच जणांनी टाळलं. अगदी त्यांच्या वडिलांनी सुद्धा टाळलं की बाबा तू बडोद्याला जाऊ नको, तिथे जाती येतात ते भरपूर आहे. परंतु बाबासाहेब एक वचने होते, दिलेल्या शब्दाला जागणारे होते, आणि हे सर्व गुण त्यांच्या वडिलापासूनच आलेले होते. तेव्हा ते आपल्या वडिलांना म्हणतात की तुम्ही जसं तुमच्या वचनाला, शब्दाला जागता, तसं मी माझ्या वचनाला, मला जागायची ही वेळ आलेली आहे. शाहू महाराजांना मी असं वचन दिलेलं होतं किंवा असा करार झालेला होता की जेव्हा माझं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा मी तुमच्या संस्थानामध्ये येऊन मी नोकरी करेन.
आणि त्या कराराप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोदा संस्थानामध्ये गेलेले आहेत. एवढा उच्च शिक्षित माणूस, एवढा बॅरिस्टर झालेला माणूस, सर्व कायद्याची माहिती असलेला माणूस, त्या काळी भारतातच नाही तर जगामध्ये एवढा शिकलेला, एवढा विद्वान माणूस कोणी नव्हता. अशा माणसाला, फक्त असा माणूस एक अस्पृश्य समाजामधून शिकून आलेला आहे म्हणून त्या राज्यामध्ये यांची हेळसाळ होते. बडोदा संस्थानामध्ये जाण्याच्या अगोदरच त्यांची वार्ता पोहोचते की एक अस्पृश्य माणूस या ठिकाणी नोकरी करण्यासाठी येत आहे आणि ते मोठ्या उच्च पदावर. बाबासाहेब त्या ठिकाणी जातात, त्यांना ती नोकरी देण्यात येते, परंतु एवढा अपमान, एवढा अन्याय त्यांच्यावर करण्यात येतो. एवढा साधा पाणी देणारा पाणी त्यांना देत नाहीस, तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने प्या, तेही मडकं बाजूला. फाईल द्यायची असेल तर असा फाईल फेकून देत होतो चपराशी. हे कशासाठी? बाबासाहेब शूद्र होते म्हणून. म्हणजे ज्ञानाला काहीच किंमत नाही का? आणि त्यांना राहायलाही जागा भेटत नव्हती म्हणून बाबासाहेबांनी जात चोरून एका पारशाच्या घरी राहायला सुरुवात केलेली आहे, जास्ती पैसे देऊन हे करून. परंतु जेव्हा पारशाला असं समजलं की हा व्यक्ती अस्पृश्य आहे, शूद्र आहे, तेव्हा त्याला अतिशय राग येतो आणि बाबासाहेबाचे सगळं सामान, सगळं त्याला त्या रात्री त्यांना हाकलून देतात, काढून देतात, आपल्या घरातून काढून देतात. आणि तो हाकललेला दिवस, तो काढलेला दिवस अत्यंत बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आलेला हा अपमानास्पद दिवस. ते आपली पेटी घेतात, एका गार्डनमध्ये जातात, एका झाडाखाली बसतात, रडतात, खूप विचार करतात आणि स्वतःच्या मनाशी स्वतःच काहीतरी ठरवतात. आणि तो ठरवण्याचा दिवस म्हणजे 23 सप्टेंबर 1917. काय ठरवलं होतं? काय संकल्प केला होता त्यांनी? लक्षात घ्या. एवढे शिकलेले, एवढे ज्ञानवंत, ठीक आहे, काहीतरी आजच्यासारख्या राजकारण्यासारखे थोडीशी लाचारी पत्करली असती तर खूप मोठ्या हुद्द्यावरही गेले असते. परंतु बाबासाहेबांनी मी विचार केला की मी एवढा शिकलो सवरलेला आहे, बॅरिस्टर झालेला आहे, तरी माझी ही दशा, माझी ही स्थिती. मग एवढा शिकला सवरलेला मी असून माझी अशी ही जर स्थिती असेल, माझी अशी ही परिस्थिती असेल, तर माझा समाज तर किती अडाणी आहे. माझा समाज किती अडाणी आहे, अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला आहे. मग या लोकांबरोबर हे कोणत्या नीतीने वागतील? माझ्यासारख्या माझ्यासारख्या व्यक्तीशी, शिकलेल्या व्यक्तीशी हे लोक असा व्यवहार करतात, तर माझ्या समाजाशी हे किती खालच्या दर्जाचा व्यवहार करतील. आणि म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी एक संकल्प करतात आणि तो संकल्प असा आहे की जोपर्यंत, लक्षात घ्या, जोपर्यंत माझ्या या ज्ञानाचा फायदा, माझ्या या शिक्षणाचा फायदा मी माझ्या समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी करणार नाही, या सामाजिक गुलामगिरीमधून त्यांना मी बाहेर काढणार नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. माझ्या समाजाला जोपर्यंत माझ्या समाजाला मी पूर्ण शिक्षित करीन,
माझ्या समाजाला मी पूर्णपणे सामाजिक दर्जा मिळवून देईन आणि तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि समजा याच्यामध्ये जर मी अयशस्वी ठरलो तर मी स्वतः पिस्तोलातून माझ्या मस्तकात गोळी घालेन आणि स्वतःला मी ठार करेन. माझा जगण्याचा काय फायदा? असा संकल्प 23 सप्टेंबर 1917ला त्यांनी पूर्ण केला आणि पुढे चालून त्या रीतीने सरकारी नोकऱ्या या सगळ्या नोकऱ्यांना लाथाडत त्यांनी आपल्या समाजाच्या हितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आपलं सर्व जीवन त्यांनी काय केलेलं आहे? अर्पण केलेलं आहे. चार मुलांचा बळी त्यांनी दिलेला आहे. एवढा अभूतपूर्व त्याग आपल्या समाजासाठी आतापर्यंत कोणीही केलेला नाही आहे. एवढे मोठे ते शिकलेले आहेत, सवरलेले आहेत आणि स्वतःचा अपमान झाल्यानंतर त्यांना अशी जाणीव झाली की मी एवढा शिकला सवरलेला असून सुद्धा माझी ही परिस्थिती असेल तर माझ्या समाजाची काय स्थिती ती असेल. त्यासाठी मला माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या समाजासाठी करायचा असा तो संकल्प आजच्या दिवशी केलेला आहे आणि तो संकल्प त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. तोच आहे आजचा संकल्प दिन. मग बाबासाहेबांनी जो संकल्प केलेला आहे तो पूर्ण केला. आपल्या समाजाला व्यवस्थितपणे एका ठिकाणी आणून ठेवलेला आहे. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात, मी जो रथ आणलेला आहे ते रथ तुम्हाला पुढे चालवता आलं तर ठीक, परंतु त्याला मागं खिचण्याचं पाप किंवा दुष्कृत्य तुम्ही करू नका. आज आम्हाला बाबासाहेबाच्या त्या संकल्पामुळे चांगल्या नोकऱ्या लागलेल्या आहेत. आपण मोठमोठ्या हुद्द्यावर गेलेलो आहेत. आपल्याला घर गाडी माडी सगळं आलेलं आहे. परंतु कुठंतरी या बाबासाहेबाच्या संकल्पनाला आम्ही विसरत चाललेलो आहोत. बाबासाहेबांनी ठीक आहे पूर्ण समाजाला मुक्त करण्याचं काम घेतलं असतं. आम्ही आमच्या नातेवाईकाला करूया. आम्ही आमच्या ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या वस्तीमधल्या लोकांना सुधारण्याचा प्रयत्न करूया. खेदाची गोष्ट अशी आहे की जो गरिबीतून आलेला मोठा अधिकारी झालेला एकदा बंगल्यामध्ये गेला की त्याला झोपडपट्टीमध्ये जायला लाज वाटते. झोपडपट्टीमध्ये गेलं की दस्ती धरून जातो. बाबासाहेबांनी एवढे PhD झालेले आहेत, डॉक्टरेट झालेले आहेत, बॅरिस्टर झालेले आहेत, त्यांना असं कधी वास आला का? मग आपण खरंच बाबासाहेबाचे अनुयायी असतील, खरंच बाबासाहेबाचे विचार पुढे न्यायचा असेल तर बाबासाहेबांनी जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पाप्रमाणे आपणही आपला संकल्प पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, आजच्या काळात आम्ही थोडं स्वार्थी झालेलो आहे. सुरुवातीला आम्ही आमच्या कुटुंबाला चांगल्या ठिकाणी आणण्याचा संकल्प पूर्ण करूया. परंतु जेव्हा आमच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत तेव्हा आमच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर तरी माझ्या समाजातील, माझ्या नातेवाईकातील, मी राहतो त्या ठिकाणच्या बाजूला जे गरीब असतील त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कल्याण करता येईल असा जर संकल्प केला तर खऱ्या अर्थाने आजच्या या बाबासाहेबाचा जो संकल्प दिन आहे या संकल्प दिन साजरा करण्याचं सार्थक आपणाला लागेल असं वाटते. बाबासाहेबांनी तो संकल्प केला नसता तर आज आपण इथं आलेलो नसतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत.